पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू तस्करांविरुद्धची मोहीम सुरूच असून कारवाया होत आहेत। शुक्रवारी पहाटे तालुका पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई केली असून यामध्ये 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शुक्रवार 9 मे रोजी पहाटे 1च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, PSI विजू गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार ओझेवाडी येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करताना एक लोखंडी टिप्पर, एक JCB, 4 बॅरल्स वाळू, एकूण किंमत 45,24,000 रुपये एवढा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदर अवैध वाळू चोरी प्रकरणी आरोपी मंगेश बापूराव जाधव राहणार सिद्धेवाडी, विजय लहू भोसले राहणार पुळूज, JCB टिप्पर चालक अशा 4 जणांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, PSI विजय गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।